श्री स्वामी समर्थ। बघा सकाळची माझी देवपूजा वगैरे चाललेली आहे। सकाळ म्हटलं देवपूजा वगैरे करून घ्यायचं। बघा देव वगैरे आता लागले सगळे काढायला। काल झाले कंटिन्यू मी म्हटलं चला आता आज देवपूजा वगैरे करायची। जे हातारे वगैरे आहेत ते पण काढून ठेवायचे। तर अशा पद्धतीने बघा सगळं देव लागले काढून घ्यायला। ते हातारे वगैरे जे आपण पूजन केलेलं होतं ते पण आता ठेवून वगैरे द्यायचं म्हटलं काढून शिना। आणि अशा पद्धतीने आपली जी देवपूजा आहे बघा ती झालेली आहे। कशी देवपूजा केली नक्की सांगा कमेंटमध्ये। तर देवपूजा आपली झालेली आहे। आणि जे श्री स्वामी समर्थांचं जे सारामृत मी रोजच्या रोज वाचत असते, कारण मी हे केंद्रामध्ये जाते स्वामींच्या। ती माझी नित्य सेवा असते। स्वामीचरित्र सारामृत आणि एक माळी जप मी करते। आणि बघा स्वामी समर्थांना साखरेचा जो नैवेद्य आहे तोही माझा दाखवून झालेला आहे। आणि आपल्या दारासमोर जी फुलं आलेली आहेत ती फुलं मी काढून आणलेली आहेत बघा, मस्त अशी पिवळी। आणि मी देवाला घातलेली आहेत फुलं। मस्त अशा पद्धतीने आपली देवपूजा झालेली आहे। कशी झाली देवपूजा नक्की सांगा, कारण आमचे देव आम्ही जे चौरंग आहे त्याच्यावरतीच मांडतो। आमचं अजून घराचं काम बरंचच राहिलेलं आहे, त्यामुळे आम्ही देवारा वगैरे अजून बांधलेला नाही। तर अशा पद्धतीने माझी जी देवपूजा आहे ती झालेली आहे बघा। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील। कशी झाली देवपूजा नक्की सांगा। तर आपल्या दारासमोरची जी फुलं आहेत आणि जे मी सारामृतचे जे पुस्तक आहे बघा ते मी वाचते रोजच्या रोज। तर अध्याय जो 13वा आहे तिथं आलेले आहे। तिथून पुढे मग मी वाचायला लागले रोजच्या रोज डेली मी 3 अध्याय वाचते। आणि एक माळी जो जप असतो स्वामी समर्थांचा ते मी रोजच्या रोज सकाळी देवपूजेनंतर करत असते। तर अशा पद्धतीने बघा मी लागली वाचायला। म्हणजे सकाळ सकाळ देवपूजा वगैरे करून जो अध्याय आहे स्वामीचरित्र सारामृतचा तो वाचून घ्यायचा। कारण जे आपल्या भविष्यात वर्तमान काळात जे घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, भूतकाळात ज्या घडलेल्या गोष्टी असतात त्याचं निरसन होतं, भविष्य काळात गोष्टी असतात त्याचंही होतं। आणि वर्तमान काळात वाईट आपल्या हातून काही घडू नये त्यासाठी स्वामी आपल्याला खूप साथ देतात। त्यामुळे रोजच्या रोज सारामृत वाचणं गरजेचंच आहे तसं। पण ज्यांना होत नाही त्यांनी एक माळी जप तरी नक्कीच करावा। पण ज्यांना होत असेल तर त्यांनी सारामृतचे जे 3 पाठ आहेत ते रोजच्या रोज वाचायचे आणि एक माळी जो जप असतो तोही करायचा। कारण स्वामी प्रत्येक संकटाच्या वेळेला आपल्यासोबत उभे राहतात। कुठलीही अडचण आपल्यावरती येऊन देत नाहीत, जरी आली तर ते आधी आपल्या पुढे असतात। बघा रोजच्या रोज मी असे वाचायला लागले जे आपले स्वामीचरित्र सारामृत आहे ते। आणि मी पुन्हा नंतर जो जप माळी आहे एक माळी जो जप आहे तो मी जप लागलेली आहे करायला स्वामी समर्थांचा। आणि मठामध्ये गेल्यानंतर खूप समाधान मिळतं बघा, जे घरामध्ये मिळत नसतं ते केंद्रामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला खूप समाधान म्हणजे वाटत असतं। कारण तिथं आपले स्वामी असतात, स्वामी महाराज आपल्या आधी तिथे आलेले असतात। त्यामुळे आपल्याला खूप छान असं वाटतं केंद्रामध्ये गेल्यानंतर। तर बघा अशी देवपूजा वगैरे आपली झालेली आहे। स्वामीचरित्र सारामृत वाचून झालेला आहे। एक माळी जप आहे तोही आपला झालेला आहे। सकाळ सकाळ देवपूजा ही केल्यानंतर खूप प्रसन्न असं घरात वाटतं। वातावरणही घरातलं खूप छान असं वाटत असतं त्यामुळे। तर हे अशा पद्धतीने बघा माझं सकाळचं जे रुटीन असतं तर देवपूजेपासूनच असतं। कारण याच्या आधी मी केंद्रामध्ये जात नव्हते, पण हळूहळू कालांतराने मी जाऊ लागले। माझ्या मनामध्ये ती आवड निर्माण झाली, कारण खूप समाधान मिळायला लागलं। केंद्रामध्ये गेल्यानंतर खूप छान सांगतात तिथे। आणि स्वामी महाराजच त्यांच्या तोंडातून जे मुखातून आहे ते बोलत असतात। स्वामीच असतात तिथे जे आपल्याला जे काही चांगले 4 गोष्टी सांगत असतात तरी स्वामी तिथे येऊन सांगत असतात ते। त्यामुळे खूप समाधान खूप छान असं वाटतं बघा केंद्रामध्ये गेल्यानंतर। आणि सकाळचं जे वातावरण आहे ते असं झालेलं आहे बघा, सकाळीच ऊन वगैरे असं पडलेलं आहे आणि थोडंसं आभाळ पण आलेलं आहे बघा। हे असं वातावरण झालंय आज। एकदम कालही तसंच झालं होतं, सकाळी ऊन पडलं संध्याकाळी पुन्हा वातावरण पावसाचं झालं, पाऊस आला असं झालं। आणि अशा पद्धतीने देवपूजा माझी झालेली आहे। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।